बाई झाली बघा ही पाट ग सारा शृंगार करोनी थाट चढू मतोरेचा तो घाट ग भराग माट बाई झाले बघाए पाट सारा जुनगर करोनी घाट चढू मतोरे जातो घाट गुराचे भराग माट बाई झाले बघाए पाट सारा जुनगर करोनी घाट चढू मतोरे जातो घाट दुधाचे भराग माट बाई झाले बघाए पाट सारा जुनगर करोनी घाट चढू मतोरे जातो घाट गुराचे भराग माट बाई झाली बघाई पाट सारा जुनगर करोनी घाट चढू मतोरे जातो 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 घाट बाई उचला बावल नीता बाई दुखाए पडला घाट सारा जुनगर करोनी घाट चढू मतोरे जातो घाट सुटलाय घर घर वारग बाई पदर उडतोय सारग घर घर वारग बाई पदर उडतोय सारग सुटलाय घर घर वारग बाई पदर उडतोय सारग सुटलाय घर घर वारग बाई पदर उडतोय सारग कोणी मागे नका गराओ हाया गड मथुरा घाट ग बाई उचला बावल नेट बाई दुखाए पडला दाट ग दया सुराचे भराग माठ बाई झाली बघाई पाट ग सारा जुनगर करोनी घाट चढू मतोरे जातो 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 घाट मतोरे जातो घाट चढू मतोरे जातो घाट बाई उचला बावल नेता बाई दुखाए पडला घाट सारा जुनगर करोनी घाट चढू मतोरे जातो घाट शाबाश आपण साऱ्या पोरी मिळणी मथुरेच्या बाजारला जायचंय बघ. अगं राधा, पण आपल्याला मथुरे बाजाराची मुळीच माहिती नाही. माहिती हा. अगं ए मावशी,
माझ्यासोबत. अगं मी पण बाजारला देते, थांबा थोडं, आलेच लवकर.
कुठे गेलो पाण्यात? काय 100 पाणी गेले? मग? ते जाऊ दे. हा. तुला मी रस्ता कसा बंद करायचा? अरे, तुम्ही मला रस्ता कसा बंद करायला सांगितला? अरे बाबा, डोक्याला बंद करायचा. अरे बाबा येला की खुला तुम्ही? काय रे? अरे बाबा नु डोक्यात घातला होता. तेव्हा कुठलं येतं? हा? हा, तेव्हा तो बोलून गेला. बॉलवर गेला. हा. मग? अरे, हा. तसं डोकं घालायचं नाही. अरे मग कसं घालायचं? डोकं जरा लढवायचं. अरे बाबा नु मी माझ्या तोंडाने लागतो. तुझ्या तोंडाने डोकं लढवायचं म्हणजे थोडा विचार करायचा. विचार करायचा ओय, ते तुला नाही काय समजणार. नाही. तू जाणे मावशीला फक्त विचार. काय? तुम्ही आलात कुठून आलात कुठून? आणि जायच्या कुणीकडे? जायच्या कुणीकडे? जा. जा. मावशी विचारा. अरे बुवा, 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 बुवा. तो मोत आली मोत. मावशी आहे मावशी. मावशी आहे ती? हो. बुवा, 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 बुवा. अरे मुलगाच आहे. तो बघ. हो बघ. अरे हे ए, विचार काय करायला नाही. विचारतोय ना? विचारते. अरे मावशी, तू आलेली कुठून? आणि जायची का कुणीकडे? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि आणि जायचं मग मथुरेच्या बाजारला. अगं मग काय जा ना. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. मग आम्ही दुसऱ्याकडे जाऊ. काय हलवतोय? अरे तुम्ही बोलता म्हणून मी म्हटलं बोलतोय. अरे तू सांग, मी तुला ते जेवायला आणलेलं नाही जेवायला आणलेलं आहे. मग तुम्ही जेवायला आलो होय? अगं होय काय होय? बोलतोय ना मी. हं? अगं मथुरेचा रस्ता बलबलीत आहे. मग बोल. आम्ही दुसऱ्याकडे जाऊ. अगं तो थागला. बलबलीत आहे. नाही 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 नाही, नाही नाही, नाही, काय? कुठून कुठून दगाला आणि धोका आहे. आपण- अरे मग आपल्याला म्हणतात तरी कोण? ते घालवली घालवली सगळं घालवली. सगळं घालवली. आपण घे. अरे आपण गेला आपण गेला आपण गेला टाकलात गेला वलिकार नाही चल, घालवलं. नाहीतर काय ए, हं. तू मावशी आम्हाला वलीकडं सांग. नाही आपल्याला नाही ओळखलं. तर मला काय ओळखलं काय? मला नाही ओळखलं. अगं पण मला कसं हा मारतोय ना हं. मावशी तू आम्हाला वलीकडंच नाही. ए, काय? वलिकारच नाही. मग तू बोला ना, मी बोलतो. अगं, आम्हाला श्रीकृष्ण देवाचे चांगले सौगंध म्हणतात. अरे मग आपल्या जवळ कायदा आहे का? हाय हाय अरे मला हाय का? कायदा. अरे मग सांगा ना. चला लवकर. अरे बायको बरोबर तरी एवढं प्रमाण बोललात काय कधी अरे बरोबर बोलतो. मुलगा ओय, थांब ना समजत नाही राधे ऐकून घे ग कायदा आमचा पेंड्या सुदामाचा. राधे ऐकून घे ग कायदा आमचा पेंड्या सुदामाचा. आम्हा हुकूम देवांचा आहे रस्ता बंद तुमचा. आम्हा हुकूम देवांचा आहे रस्ता बंद तुमचा. राधे ऐकून घे ग कायदा आमचा पेंड्या सुदामाचा. राधे ऐकून घे ग कायदा आमचा पेंड्या सुदामाचा. आम्हा हुकूम देवांचा आहे रस्ता बंद तुमचा. आम्हा हुकूम देवांचा आहे रस्ता बंद तुमचा. आम्ही गोकुळ जाणारी जाणार मथुरेच्या बाजारी.
तुमचा आहे रे बाजा कंस राजाचा देव तुमचा आहे रे बाजा कंस राजाचा पेंड्या हुकुमा तुमचा कायदा कोण नाही मानायचा पेंड्या हुकुमा तुमचा कायदा कोण नाही मानायचा आदे ऐकू लागे गा कायदा मजा पेंड्या सुद्धा माझा राजे ऐकू लागे गा कायदा मजा पेंड्या सुद्धा माझा आम्हा हुकुम देवांचा आहे रस्ता बंद तुमचा आम्हा हुकुम देवांचा आहे रस्ता बंद तुमचा अरे बागड्या काय तर जाऊ झाला अरे त्याला तिला विचारतो एवढी चिकली कुठं काय असं तर करायला डान्स आहे तो, डान्स. डान्स आहे का तुला काय रामात काय माहिती नाही त्याला तुला नवल वाटतंय ते त्याच्यामध्ये नव्हे, डान्स म्हणतात मग तुम्ही रोज वाचता बोलता वाचकरी आमचा कायदा सांगून झाला आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसलंच पाहिजे आपण थोड्या वेळ दमवून बसूया अरे हे कायद्या अरे हा इकडे काय मूळ काढतोय का अरे आपली कामगिरी झाली आता काय करतोय इकडे? एवढ्या लवकर झाली अरे दमल्यात म्हणून झालीच होतं. ए, हा, जेवणाला जाऊन काय सांगायचं तुला नाही हा तुला विचारतोय रुपया बंद चला लवकर त्याच्यावर सुधारणाऱ्या संधीची कामगिरी अजून अपूर्ण दिसत आहे ते आता आपण करावी गवळणी थांबा आपलाच मागतात तरी कोण भगवान नुसतं आठवतात पण डॉक्युमेंटशिवाय असे नसतात मग राधे कशा असतात बाई पद्म बेंबी मस्तकी साडे चतुरायचे विषयावर विठ्ठल विठ्ठल करीत असतात राधे असतात दर्पण सोडून आठवतात असं धरण केलंय की त्या चित्रपटाच्या वाचासाठी मग आपला जन्म कोणा झाला ऐक राधे गजना मखुणा ऐक राधे गजना मखुणा आहे गोकुळचा मी गगना आहे गोकुळचा मी गगना ऐक राधे गजान मखुणा ऐक राधे गजान मखुणा आहे गोकुळचा मी गगना आहे गोकुळचा
पृथ्वीवर काठीवर धरिला तिसरा अवतार वरा धरला तिसरा अवतार वरा धरला हिरण्याचे दामी वध गेला ऐका राधे गजानन गुणा ऐका राधे गजानन गुणा आहे गोकुळ कवी गाताना आहे गोकुळ कवी गाताना चौदा अवतार करश्या धरिला हिरण्य गज बोल मी गफडीला हिरण्य गज बोला मी पाडीला हिरण्य गज बोला मी पाडीला पाचवा अवतार वामन धरिला पडिला पाताळे मी धाडीला पडिला पाताळे मी धाडीला पडिला पाताळे मी धाडीला अवतार बरजो धरला अवतार बरजो धरला सहस्रारी जोडा मी दिला ऐका राधे गजानन गुणा ऐका राधे गजानन गुणा आहे गोकुळ कवी गाताना आहे गोकुळ कवी गाताना सातवा अवतार रामायणेला रंगपती रावण मी वदिला रंगपती रावण मी वदिला रंगपती रावण मी वदिला आठवा अवतार कृष्ण धरला आठवा अवतार कृष्ण धरला कंस मामाचा वध करण्याला ऐका राधे गजानन गुणा ऐका राधे गजानन गुणा आहे गोकुळ कवी गाताना आहे गोकुळ कवी गाताना हॅलो राधे शेतकऱ्याने झाले माझे बालपण आचिंदात आणि मागे फिरा जात मला रडे. राम राधे सातव्या अवतारी जगाचे आठव्या अवतारी पुण्य वाजवितो मंजुळ पावा तो श्रीहरी रे प्रीत माझी जडली कन्हैया तुझ्यावरी रे वाजवितो मंजुळ पावा तो श्रीहरी रे प्रीत माझी जडली कन्हैया तुझ्यावरी रे अडवू नको काना मजला जाओ दे घरी रे अडवू नको काना मजला जाओ दे घरी रे अडवू नको काना मजला जाओ दे घरी रे वाजवितो मंजुळ पावा तो श्रीहरी रे माझी जडली कन्हैया तुझ्यावरी रे वाजवितो मंजुळ पावा
प्रीत माझी जडली कन्हैया तुझ्यावरी रे वाजवितो मंजुळ बावा शोद्रे हरी रे प्रीत माझी जडली कन्हैया तुझ्यावरी रे अडवू नको काना मधला जाऊ दे घरे रे अडवू नको काना मधला जाऊ दे घरे रे अडवू नको काना मधला जाऊ दे घरे रे हे गावा दे हा नको वेडला मिठीचा तू घेऊ जाऊ दे मला रे घरे नको कानाडवो दे मला रे घरी नको कानाडवो जाऊ दे मला रे घरी नको कानाडवो नको वेडला मिठीचा तू घेऊ जाऊ दे मला रे घरे नको कानाडवो जाऊ दे मला रे घरी नको कानाडवो जाऊ दे मला रे घरी नको कानाडवो जवळ नको येऊ माझ्या लाज वाटते रे जवळ नको येऊ माझ्या लाज वाटते रे अडवू नको काना मधला जाऊ दे घरे रे अडवू नको काना मधला जाऊ दे घरे रे अडवू नको काना मधला जाऊ दे घरे रे वाजवितो मंजुळ बावा शोद्रे हरी रे प्रीत माझी रडली कन्हैया तुझ्यावरी रे वाजवितो मंजुळ बावा शोद्रे हरी रे प्रीत माझी रडली कन्हैया तुझ्यावरी रे अडवू नको काना मधला जाऊ दे घरी रे अडवू नको काना मधला जाऊ दे घरी रे अडवू नको काना मधला जाऊ दे घरी रे क्या बात देवकीच्या पोटी जन्माला येणारा हट्टा पुत्र तुझा सर्व नाश करील. हे वाक्य ऐकतात माझ्या दाबाच्या मस्तकाला त्यांनी म्हणे सुख स्वप्नी मला फक्त कृष्णच दिसू लागला. पुत्रासारखे मोठमोठे राक्षस त्याला ठार करण्यासाठी पाठवले, पण शेवटी काय, शेवटी त्या कर्त्याला सगळ्यांचाच नायनाट केला. काल या मर्दात आणि आज मथुऱ्याचा बाजार बंद. आलं लक्षात, येईल कारस्थानच्या काट्याचा रट्टा
असाच कुंजवाला जातो, असाच कुंजवाला अरे कर त्या लाल दही वाटत तुला प्रणाम करायला. मामा लाच कसली साबवंदाच लपटली साधू आगडीला धडक्याने गेला आठवा कृष्ण तुझ्या समोर आहे काय म्हणतो? अठवा श्रीकृष्ण माझ्या समोर बाय. तर मग वेळ कशाला? चला तुझी सत्य.